उक्षी नावाचं गाव आहे, तिकडे 18 बाय 18 फुटाचा हत्ती आहे. तिथे आमचाच मित्र मिलिंद खानविलकर म्हणून सरपंच होता. एक साईट मिळाली होती तिकडे ऑलरेडी. तर भाईने सांगितलं की मिलिंद म्हणे इथे अजून सुद्धा आहेत, जरा शोध. 2 दिवसांनी त्यांचा फोन आला, मिळाल्या साईट्स, या जरा तुम्ही. म्हणून गेलो तर ते अशा हत्ती दिसला आम्हाला. त्या गावातल्या लोकांना आम्ही सांगितलं की इथे असं हत्ती आहे, याचं महत्व आहे, हे हेरिटेज आहे, तुम्ही नीट ठेवलं पाहिजे. गावातल्या लोकांनी एकत्र येऊन ती साईट प्रोटेक्ट केली पूर्णपणे. त्यात सरकारी हस्तक्षेप शून्य होता. म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधल्या काही लोकांनी सहकार्य केलं, पण गावातले लोक एकत्र आले. गवंडी आले, त्यातला चिराखणवाला आला, त्यांनी काही चिरे दिले, गवंडी मालकांनी सिमेंट दिलं. 100 लोक आली, त्यांनी ती साईट प्रोटेक्ट केली आणि 18 साली त्याचं लोकार्पण झालं उपजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते. आणि 18 सालापासून आतापर्यंत जवळपास तिकडे 1 लाख लोक येऊन गेले. ह्याची त्या ग्रामपंचायतीने नोंद ठेवली. बरं, ह्याचे पलेड जाऊन तो आमचा सरपंच उत्साही आहे, त्याने हे कातळ शिल्प ग्रामीण पर्यटन योजनेअंतर्गत टाकलं आणि गावात सगळे रस्ते डांबरीकरणाचे करून घेतले. जिथे गावात तुम्हाला वडापाव खायला मिळत नसे, तिकडे आता मार्केट झालंय. तिथे फोटोग्राफी स्टुडिओ, डॉक्टर, गॅरेज पासून सगळं आहे तिथे. त्यामुळे आम्ही त्याला घेऊन कोकणात सगळीकडे फिरलो. मग त्याचा आदर्श ठेवून खूप जणांनी आम्हाला संपर्क केला. नाही, आम्हाला हे वाचवायचंय, ग्रामपंचायतीमार्फत आपण हे करूया. सो आता आम्हाला कॉन्फिडन्स आलाय की आता लोक साईट डिस्ट्रॉय नाही करणार. आता आम्ही पूर्णपणे रिसर्च कडे वळलो.